नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो हिंगणेच्या मैदानामध्ये. एक दुसरा एक बैलचं मैदान असून या मैदानात हिंद केसरी मथुर पण दाखल झाला आहे. चला तर मग बघूयात मथुरचं नियोजन कशा पद्धतीने केलं आणि कितव्या गटात वगैरे पडणार. भैया नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, अचानक मथुर आज कसं काय मैदानात पाहिलं? हो, काल अचानक नियोजन झालं 12-1च्या दरम्यान. बर. नंतर परत बैल दुपारी 3 वाजता भरला. हां. रात्री बैल पोचला. बर. आणि आज हिंगण्याच्या मैदानातलं नियोजन झालं. अचानक कमेंटमध्ये पण येते अचानक धप्पाच दिलाय म्हणावं लागेल. अचानकच नियोजन झालं. 9 तारखेला पळायचं होतं, पण 9 तारखेचं मैदान कॅन्सल झाल्यामुळं बर ही मैदान केलं. बर. खटाव भागामध्ये यापूर्वी किती वेळा पाहिला मथुर? खटाव भागात सगळ्यात मोठे मैदानांनी पळाला. बरोबर. पेडागाव, हा. सिद्धेश्वर, कुरवली, सगळ्या मैदानांनी पळाला. आणि जाईल त्या गुलाल घेतलं. जाईल त्या मैदानात गुलाल घेतला. बर. आज शाहिद महिनला पण विचारलंय नियोजन कशा पद्धतीने आहे, कसं काय नियोजन केलं का? काल अचानक नियोजन झालं. शाहिदबांचा फोन आल्यामुळे सचिन आणि मथुर पळणार आहे अशा मैदानात. हा. प्रथमच ही जोडी पळते, काय सांगाल सचिन पण विषयी? एकदा आमचा पहिरा झाला, पण ते पण मैदान अचानक कॅन्सल झालं काजडचं. बर. मग परत एक मैदान करायचं होतं. हा. आता योग आला अजून. बर. प्रथमच ही जोडी पळते ना? हो, प्रथम पहिल्यांदा. काय सांगाल सचिन विषयी? पुसेगावचा हिंद केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी झालेला. सचिन आदत असल्यापासूनच टॉपला पळतोय. चांगला शिस्तीचा बैल आहे सचिन पण. बर. आदत वयात पुसेगावचं हिंद केसरीचं मैदानाचं 1 नंबर करायचं म्हणजे खाऊचं काम नाही. त्या मैदानात त्याने 1 नंबर केलेला आहे. बरोबर. दादा, काय होते उन्हाचा तडाखा भरपूर वाढतोय, कशा पद्धतीने काळजी घेते आता सध्या मथुरची झाली, परत दावणीवरच्या बैलांची वगैरे? आपण जास्त करून बैल एक 8-15 दिवसाच्याच गॅपनं काढतो. जास्त आत काढत नाही, कारण की टेम्परेचर बघता 40+ जाते. हां. मग ती मुख्य जनावर आहे, त्याचा पण जीवाचा आपण विचार केला पाहिजे सर्व बैलगाडा मला. बरोबर. इलियन पण जबरदस्तरित्या पाहिला. परवा मुंबईला बिनजोडची शर्यत झाली, काय सांगाल इलियन विषयी? एक प्रकारे एक जबरदस्त पोहते आता चालू सीझन. एलियन परवा चांगला कमबॅक केलं आणि टॉपची गाडी मारली, चांगला पळाला. दादा, आज कितव्या गटात दिसेल आम्हाला, कसं काय मत? आज 17व्या गटात निघली आपली फौज. 17व्या गटामध्ये. बरं. आणि ड्रायव्हर कोण असेल आज? ड्रायव्हरचं नाही सांगू शकत अजून मी. हां. दादा आल्यावर डिसाईड करू. बरं बरं. दादा येणार आहेत का? हा, येणार आहे. बरं, चालेल भैया, शुभेच्छा तुम्हाला. आणि आज काय अपेक्षा राहतील या जोडीतून? आज 1 नंबर करण्याची अपेक्षा राहील. बरोबर. आणि तेवढ्या ताकदीनिशी आज मैदानात उतरला. 100% गुलाबात गाडी राहील. बरं, धन्यवाद.